ती लाली कुठे गेली आहे माहिती नाही. शालू पण कुठे दिसत नाहीये. आत्तापर्यंत रस्त्याने येताना दिसली पाहिजे होती ती. अशी कशी काय गायब झालीये? माधुरीला आर्याला मारणारा हा जो कोणी माझ्या मागावर आहे त्याला मी शालूच्या जवळ जातो हे कळलं असेल का? तो शालूचा जीव घ्यायच्या पण मागे नसेल ना? तिचा जीव गेला तरी हरकत नाही, पण पैशांचं काय? देवी सिंग, त्याला शालूच्या पैशांविषयी समजलं असेल तर? नाही 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 नाही, यावेळी काहीही झालं तरी चालेल, पण पैसा माझ्या हातून गेला नाही पाहिजे. माझ्याशी दगा करणाऱ्याला मी सोडत नसते. मी तुला एवढं विश्वासानं काम सोपवलं ते राहिलं बाजूला. तू काय केलंस? माझ्या नवऱ्याला माझ्या मागं गोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. ही लाली नक्की कशाबद्दल बोलतीये? हिने नक्की काय काम दिलं होतं त्या शालूला? पण एवढं सोपं नाहीये. लालीला फसवणं एवढं सोपं नाहीये. म्हणणे मी तुला माझ्या नवऱ्याला बोलवायला पैसे दिले, पण ते खोटं खोटं, खरं खरं नाही. तू काय केलंस? खरं खरं बोलवायला लागलीस त्याला. हा, त्याच्या जवळ जायला लागलीस. हा, मला फक्त माझा नवरा मला सोडून दुसऱ्या कुठल्या बाईच्या नादाला लागतो का एवढंच बघायचं होतं. पण इथं तर तूच त्याच्या नादाला लागलीस. हा, यासाठी पैसे दिले होते तुला मी. यासाठी पैसे दिले होते. मी नव्हते बोलवत त्यांना. मी खरंच तुमचं काम करत होते. नाही परत खोटं. माझं ना सगळीकडे लक्ष असतं. या लालीच्या नजरेतून काहीच सुटत नाही. त्यामुळं माझ्याशी खोटं बोलताना 1000 वेळेला विचार करायचा. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. राहिली गोष्ट माझ्या नवऱ्याची, त्याचं काय करायचं मला चांगलंच माहिती आहे. माझ्या नवऱ्याच्या वाट्याला जायचं नाही. याद राख. तुझी सावली जरी त्याच्यावर पडली ना, माझ्यासारखी वाईट कोण नसेल.